आजचा आपला संध्याकाळचा मेनू आहे करडईची भाजी, मस्त फोडणी दिलेलं वरण, ज्वारीची भाकरी आणि सॅलड. चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या जेवणासाठी. सर्वात पहिलं आपण काय करणार आहोत, कढई घेतलेली आहे मी. कढई छान गरम होऊन द्यायची. गॅस पेटवलेला आहे. आधी फुल गॅस करायचा. कढई चांगली गरम करून घ्यायची. त्याच्यामध्ये तेल ओतायचं. 1 ते 2 पळी आपली जेवढी भाजी आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी टाकायची आहे. फोडणीसाठी मी वापरलेलं आहे जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये मग आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत. तर जिरे तडतडल्यावर मी त्याच्यामध्ये आता टाकले लसूण. हा ठेचलेला लसूण आहे. जितकं आपण लसूण टाकणार तेवढा छान भाजीला टेस्ट येते. हा लसूण पूर्ण गोल्डन होऊन द्यायचा. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे. त्याच्यामध्ये मग लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि थोडासा घरचा गरम मसाला टाकलेला आहे मी. आता त्याच्यामध्ये थोडंसं नंतर मग मी भाजी टाकणार आहे आपली करडईची. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. आता मी मस्तपैकी धुवून चिरलेली बारीक करडईची भाजी त्यात टाकलेली. एकदम छान ताजी भाजी मला आज भेटली होती. थोडंसं वरून मीठ टाकलेलं आहे भाजीमध्ये. आणि ही आपली कच्ची मुगाची जी डाळ असते बिना भिजवलेली ती टाकलेली. भिजवलेली डाळ वापरली की मग काय होतं, आपल्या भाजीमध्ये डाळ अशी पूर्ण फुटून जाते, विरून जाते. कारण की मुगाची डाळ पटकन शिजते. त्यामुळे ही डाळ भिजवायची नाही, अशी कच्चीच टाकायची आणि भाजीमध्ये ती डाळ अख्खीच राहते. आता ही भाजी आपली मी फुल गॅस केला होता 2 मिनटं. नंतर आता गॅस बारीक केलेला आहे आणि भाजी ठेवलेली आहे. आता इकडे आपण वरणाला फोडणी देऊन घेऊयात. फोडणी देण्यासाठी मी पातेलं गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2-1.5 चमचा मी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मग आपण आता फोडणीसाठी मोहरी टाकणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपण आता जिरे टाकणार आहोत. मोहरीचे दाणे असे फुटले पाहिजेत. मोहरीचे दाणे फुटले किंवा तडतडले याचा अर्थ आपले तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत थोडेसेच. जिरे आता चांगले भाजलेले जातात आपले तेल गरम असल्यावरती. आता त्यामध्ये आपण मग टाकणार आहोत हिरव्या मिरच्या. जितकं आपल्याला तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता. पण माझ्या घरात छोट्या मुलींनासुद्धा वरण खूप आवडतं म्हणून मी 2च मिरच्या टाकलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे कुटलेला. मी हिंग टाकलेलं आहे. अर्धा पाऊण चमचा तुम्ही हिंग टाकू शकता चवीनुसार. हिंग टाकल्यावर कसं होतं, लहान मुलांचं पोट बाधत नाही, पोट दुखत नाही. त्यामुळे हिंग टाकायचं वरणामध्ये किंवा तुमचे दुसरं सांबार वगैरे करत असेल त्याच्यामध्ये सुद्धा. थोडीशी मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो मला खूप जास्त आवडतं वरणामध्ये, भाजीमध्ये आणि वरणालाही खूप सुंदर असा कलर येतो. कलरफुल वरण दिसतं आणि कलरफुल दिसलं की मुलंही खूप आवडीने खातात. आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकायचं आहे. मीठ हे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. वरण थोडंसं मला खारटच लागतं कारण की आम्ही भातामध्ये कमी मीठ टाकतो. आता हे 1 चमचा मीठ मी टाकलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे टोमॅटो आणि हिरवी मिरची त्याला चांगलं भाजून द्यायचं. त्यालाही मीठ छान टेस्ट लागते, आळणी लागत नाही. हे पूर्ण आता भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपली जी शिजलेली डाळ आहे ती डाळ टाकणार आहोत. थोडंसं पाणीसुद्धा मिक्स करून टाकायचं. आपल्याला कसं घट्ट हवं पातळ हवं त्यानुसार तुम्ही वरणाची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मला थोडंसं पातळच आवडतं. आणि मस्त कोथिंबीर टाकलेली आहे मी आता याच्यावरून. आणि कोथिंबीर जसं जे कलरफुल जे वरण आहे ते दिसायला खूप सुंदर दिसतं. फक्त मऊ भात, वरण आणि तेलात तुपावरची धार, इतकं सुंदर जेवण आहे. त्याला तर मग आपली आजची थाळी तयार झालेली आहे संध्याकाळची. याच्यामध्ये फोडणीचं वरण, करडईची भाजी आणि ज्वारीची भाकरी, थोडंसं सॅलडसुद्धा मी घेतलेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आणखीन कोणती आवडत असेल तेही सांगा. चला, धन्यवाद.